पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घाटकोपरमध्ये होणाऱ्या रोड शोसाठी पोलिसांकडूनही चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे। मुंबई पोलिसांचं बॉम्ब शोधक पथक तसंच श्वान पथक घटनास्थळी तैनात करण्यात आलंय। तसंच काही वेळापूर्वीच पोलीस उपायुक्त सत्यनारायण यांनी देखील रोड शोच्या सुरक्षेची पाहणी केली आहे। तर मोदींच्या रोड शोच्या सुरक्षेबाबतचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांनी। घाटकोपरमध्ये मोदींच्या स्वागतासाठी इकडे कार्यकर्ते सज्ज झाले, तर दुसरीकडे मुंबई पोलिसांकडून देखील या ठिकाणी आता तपासणी केली जाते आहे। बॉम्ब शोधक पथक आहे ते ठिकठिकाणी या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जी शेजारची दुकानं आहेत त्या ठिकाणी सगळीकडे तपासणी करते आहे। कुठे कुठचा अनुचित गोष्ट आहे का याची तपासणी केली जाते। खरं तर मोठी सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। जॉईंट सीपी काही वेळापूर्वी या परिसरातून गेले होते आणि त्यांनी निर्देश दिलेले होते की या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी मोदीच्या स्वागतासाठी जे स्टॉल्स उभारण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी बॉम्ब शोधक पथक आहे ते या ठिकाणी तपासणी करत आहे। आणि या ठिकाणी जर आपण दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर हे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामधला उत्साह आपल्याला पाहायला मिळतो आहे। एक संपूर्ण बॅरिकेडिंग आहे, रस्त्याच्या बाजूला दुतर्फा आहे ती करण्यात आलेली आहेत आणि ज्या वेळेला मोदी या ठिकाणी येतील त्यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठीची पोलिसांची जय्यत तयारी देखील आपल्याला पाहायला मिळते। अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई।